विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे। सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांचं निलंबन झालेलं आहे। विधान परिषदेतून अंबादास दानवे हे निलंबित झालेले आहेत। काल आपण सगळ्यांनीच पाहिलं की अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झालेली होती आणि अंबादास दानवे यांच्याकडनं शिवीगाळ करण्यात आलेली होती। याच प्रकरणाचे पडसाद आज देखील काही प्रमाणात उमटले। सभागृहात दानवेंनी शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांचं निलंबन 5 दिवसांसाठी करण्यात आलेलं आहे। एका महिला लोकप्रतिनिधी समोर एक विरोधी पक्षनेता अशा भाषेत बोलायला लागला तर उद्या आमच्या जिल्हा परिषद महानगरपालिकांच्या महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षांसमोर प्रत्येकजण अशा भाषेत बोलेल आणि आम्ही जिथे जाईल त्या ठिकाणी याच भाषेमध्ये जर का बोलायला लागले तर आम्ही तरी आता हळूहळू अनुभवामधून खूप कठोर व्हायला शिकतोय, पण बाकीच्या महिला ज्या आहेत त्यांना काम करणं मुश्किल होऊन जाईल आणि परत त्याची दरपोक्ती की मी हे असं करतो आणि मी हे करणारच, म्हणजे ही कुठल्या प्रकारची संस्कृती रुजवली जाते ते खरं तर त्यांच्या नेते मंडळींनी पण विचार केला पाहिजे की ठिकठिकाणी महिलांना असुरक्षित वाटेल असं वातावरण कशा पद्धतीने केलं जात आहे आणि म्हणून अत्यंत दुःखित अंतकरणाने हा निर्णय आपण घेतोय। एक गोष्ट या ठिकाणी रेकॉर्डवर आली पाहिजे की अशा प्रकारे ज्यावेळी ठराव मांडला गेला यापूर्वी देखील कधीही त्याच्यावर चर्चा झाली नाही। हा ठराव चर्चेचा ठराव नसतो। या ठरावावर आपण मतदान घेतो, त्याप्रमाणे आपण मतदान घेतलेलं आहे आणि जी काही कारवाई नियमानुसार झाली पाहिजे त्या नियमानुसारच ही कारवाई या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे हा जो काही आग्रह दुराग्रह विरोधी पक्षाचा होता तो पूर्णपणे चुकीचा आणि नियमबाह्य होता, हे देखील या ठिकाणी रेकॉर्डवर असलं पाहिजे। एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं हे गरजेचं असतं। दुसरी बाजू मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं आणि त्याच्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो। ठीक आहे, निलंबन करायचं की नाही करायचं हा निर्णयाचा अधिकार हा अध्यक्ष महोदय किंवा सभापतींचा असतो, पण त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे, लोकशाहीला मारक आहे आणि हा लोकशाही विरोधी निर्णय। खरं म्हणजे अंबादासनं सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती, ती दिली गेली नाही। आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केले गेले, हे असं कदाचित महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम झालं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।